मला 3 मीटर आहेत बघा. आता हा जो मीटर दिसतोय हा जमिनीचा pH मोजायचा कसा हे सांगणार आहे आपल्याला. त्याच्याबरोबर आज सूर्यप्रकाश किती आहे ते एक दाखवतं हे मीटर. त्याच्याबरोबर जमिनीतलं मॉइश्चर म्हणजे ओलावा किती आहे हे दाखवतं मीटर. आता बघूया आपण अगोदर माझ्या जमिनीचा pH किती आहे बघूया अगोदर. बघा इथं आता pH किती आहे बघा. या कांड्या दोन अशा प्रेस करायचा मीटर खाली आणि सूर्यप्रकाशा काळात दाखवते 2000 आणि आता हे लाईट दाखवते 2000. बघा हे पाणी जे आहे पाण्यात मिळवलं आहे आता दाखवते तुम्हाला ते म्हणजे पाणी जे आता दाखवते हिरव्या रेंजच्या ऐवजी पुढे गेलाय 7-8च्या पुढे गेलाय म्हणजे पाणी जादा झालं दाखवले. आता हाच मीटर आपण जर कोड्यात रावला बघा इथं असा रावला तर दाखवणार तुम्हाला ड्राय दाखवते बघा. त्या लालमध्ये गेला आणि तोच थोडासा ओलसर पण असला जमिनीत बघा. हे ओलसर पण असला तर बघा आता इथं 7, 6.5, 5 दाखवतं आहे म्हणजे ह्या ओलसरमध्ये आहेत त्यांनी हे ॲल्युमिनियम आणि तांब्याची कांडे आहे मागं त्याला. आता हे मॉइश्चर झालं लाईट दाखवली तुम्हाला. आता आपण त्याचा pH बघूया. ह्या जमिनीचा pH किती आहे बघूया. pH हा एका ठिकाणीच घ्यायचा नसतो जमिनीचा बऱ्याच ठिकाणी घ्यायला लागतो. पण आता इथं बघूया आपण कॅमेऱ्यासमोरच बघूया किती आहे pH. हो का हे रावलेलं आहे मीटर तुमच्यासमोर. आता दाखवते किती बघा. हे मॉइश्चरचं सेंटर आहे बघा. इथं मॉइश्चर दाखवते बघा. हे इथं लिहिलेलं दाखवलं मॉइश्चर ड्राय हे तुमचं हे दाखवते पुन्हा डार्कनेस दाखवते म्हणजे प्रकाश दाखवते. आता हा मॉइश्चरचा सेंटरचा ग्राउंड आहे तिथं दाखवते बघा 7, 7.5, 7च्या दरम्यान दाखवते. pH पण चांगला आहे जमिनीचा आपल्याला काही अडचण नाही जमिनीचा pHचं. हे दाखवलं pH मीटरची माहिती. आता आपल्याला TDS मीटर. TDS मी तुमच्यासमोरच पाणी घेतो आता बघा. हे पाण्याची बारडी बघून आणतोय बघा. ही पाण्याचा बघूया किती पाण्याचा pH आता. पाण्याचा TDS बघूया आता पाण्याचा किती. TDS मीटर वापरायचे पण तुम्हाला सांगतो मी. इथं एक होल्डचं बटन आहे, एक टेम्परेचरचं बटन आहे, एक आता ऑन ऑफचं बटन आहे बरोबर. आता आपण हे होल्ड कशासाठी दिलं आहे तर तुम्ही रिडिंग घेतलेलं होल्डमध्ये दाखवण्यासाठी म्हणजे होल्ड म्हणजे स्टॉप करण्यासाठी दिलेलं आहे. आता अगोदर सुरुवातीला आपण टेम्परेचर बघूया. अगोदर मीटर ऑन करूया बघा. ऑन केला 0 आलेला आहे. आता टेम्परेचर बघूया. आजचं टेम्परेचर आहे 36.3. हे वातावरणाला टेम्परेचर दावलं ह्या मीटरनं. आणि आता हे होल्ड म्हणजे तुम्हाला हीच जी संख्या आहे ती होल्डसाठी दिलेली आहे आपल्याला स्टॉप करायसाठी. त्यामुळे आता काही वापरत नाही तुमच्यासमोरच कॅमेरा आहे. आता पुन्हा 0 करतो मी पुन्हा ऑन करतो बघा. मीटर ऑन केलेलं आहे. आता आपण ह्याचं TDS बघूया म्हणजे पाण्यात टोटल डिझॉल्व क्षारचं प्रमाण किती आहे ते बघूया. आता तुमच्यासमोरच मीटर मी हे करतोय बघा. आता हो का हे 236 काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला दाखवतो. होल्ड करून मी आता ही संख्या बघा. हे 236च आहे बघा. 236 आहे म्हणजे चांगलं पाणी आहे काय अडचण नाही पाण्यात. टोटल डिझॉल्व क्षारचं प्रमाण हे पिण्याच्या पाण्याचं सर्वसाधारण 100 TDSचं पाणी तुम्ही पिता ही जमिनीला 236चं चालू शकते काय अडचण नाही. 500पर्यंत चालू शकते. 750, 1300पर्यंत जर गेलं तर मग ते जमिनीचं क्षार प्रमाण आहेत ते पाणी मग तुम्हाला वॉटर कंडिशनरच बसवावं लागेल जमिनीला तुमच्या विहिरीवर. आता हे झालं तुम्हाला मी 2 मीटरची माहिती दिली. एक TDS मीटर, एक जमिनीचा pH आणि आता आपल्याला पाण्याचा pH बघायचा आहे. पाण्याचा pH बघूया आता किती. त्याला पण 2 बटन आहे. एक ऑन ऑफचं बटन आहे किंवा ऑन चालू करायचं आहे. चालू करूया आता बघा. हे 0 आलेलं आहे. आता बघूया माझ्या पाण्याचा pH किती आहे ती. 7.3, 7, 6.91, 6.98, 6.83, 6.74, 6.75, 6.61, 6.61 आहे बघा. 6.54, 6.54 वर स्थिर झाला बघा मीटर. 6.54, 51, 41 बघा. ते आकडा स्थिर झाला पाहिजे तोपर्यंत ठेवायचं बुडवून. 6.40 हां आपला 6.40 वर स्थिर झालेला आहे बघा मीटर. हो काही 6.40ला स्थिर झालं आहे म्हणजे 6.15, 6, 6.5च्या दरम्यान जातो pH. तर आपल्याला 6 pH पाहिजे तर थोडासा वाढला आहे. आपण त्याला pH बॅलेन्सर थोडासा वापरू शकतो आपण. लिटरला सर्वसाधारण 2 ml वापरू शकता किंवा 1 ml 15 लिटरच्या पंपाला सर्वसाधारण तुम्ही 15 ml जरी वापरलं pH बॅलेन्सर
तरीसुद्धा फवारणीचं पाणी हे योग्य आहे. आता ही माहिती तुम्हाला मी देण्याचं कारण असं आहे की जर पाण्याचा TDS pH जर वाढला असेल, ती जर फवारणी केली तर आपल्याला पानामध्ये ते जे औषध राहायला पाहिजे ते आपल्याला जर pH वाढलेला असेल पाण्याचा तर ते 3-4 दिवसात निकामी होतं, म्हणजे औषध निकामी होऊन जातं, पानात थांबतं. आणि जर pH बॅलेन्सर करून जर तुम्ही फवारणी केली तर ते 24 दिवस पानामध्ये जे काही तुमचे विद्राव्य खतं असतील, बुरशीनाशक असेल, कीटक असेल, ते 24 ते 28 दिवस कार्यरत राहतात पानामध्ये. म्हणून पाण्याचा pH बॅलन्स करूनच फवारणी करायची असते. म्हणून ड्रोनला मी गेल्या वेळेला एक व्हिडिओ सोडला, ड्रोनला जे फवारणीला पाणी लागतात ते ड्रोनवाले काय म्हणतात की ॲक्वाचं पाणी आण. त्याचा TDS सर्वसाधारण किंवा pH 5 ते 6 दरम्यान असतो आणि त्याचा TDS 100च्या दरम्यान असतो. आपण जे आता ॲक्वाचं पाणी पितो ते 100 TDSचं, घरात किंवा ॲक्वा असतो किंवा तुमच्या ह्याचं पाणी असतं ते 100 TDSचं वापरतो. म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही, कुठलाही रोग वगैरे, काही सर्दी वगैरे कोणाला होणार नाही. म्हणून ते किंवा बिस्लरीचं पाणी जर घेतलं तर तुम्ही ते 100 त्याचा TDS असतो. ह्यासाठी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे.